सध्याच्या भारताच्या परिस्थितीमध्ये एक झालं की एक झालं की एक अशा काहीतरी नवीन रोज काहीतरी हालचाली काढायला लागल्यात. आणि माझं असं वैयक्तिक मत आहे, या सगळ्या गोष्टीच्या मागं चायना उभा आहे. ज्यावेळी चायनावरती अमेरिकेने निर्बंध लावले, आयात कर लावले, त्यामुळं चायनाला ग्लोबल इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यांचे जे प्रोडक्शन हब जे आता चायनाला म्हणतात, तिथून कंपन्या बाहेर पडतात आणि त्या येतात इंडियाकडे. तर त्या इंडियाकडे कंपन्या आल्या तर इंडिया एकतर पॉवरफुल होणार, त्यात काय वाद नाही, पण चायना डिस्टेबिलाइज होणार. चायनानं आता जो स्वतःचं जे अस्तित्व तयार केलं आहे ते सगळं त्या कंपन्याच्या जीवावरती किंवा त्या ज्या इन्व्हेस्टमेंट्स आल्यात त्याच्यावरती चाललं आहे. आणि दुसरी मोठी गोष्ट आहे, जर त्या कंपन्या बाहेर पडल्या तर तिथल्या चायनामधल्या रोजगारावरती त्याचा भरपूर मोठा इम्पॅक्ट पडणार आहे. आणि जर रोजगारावरती इम्पॅक्ट पडला तर तिथली लोक जे आता तिथलं जे कम्युनिझमचं सरकार आहे किंवा कम्युनिस्ट आयडियोलॉजी तिथं जी चालू आहे त्याच्यावरती त्या लोकांचं प्रेशर येऊ शकतं. तर चायना एवढा ॲग्रेसिव्ह आहे इंडियाच्या बाबतीत की त्यांना काही करून ज्या सगळ्या कंपन्या इंडियामध्ये येत आहेत किंवा चायनामधून ज्यांचं ज्या कंपन्या बोऱ्या बिस्तर गुंडळत आहेत त्या भारतामध्ये न जाव्यात यासाठी एवढा ॲग्रेसिव्ह झाला आहे. माझं असं वैयक्तिक मत आहे की पाकिस्तानकडून जे पहलगाममध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्या पाठीमागं चायना होता. कारण की आपण बातम्यांच्या मध्ये बघितलं की त्यांची जी डिफेन्स जे एअर डिफेन्स होता तो चायना पुरस्कृत होता. दुसरी गोष्ट, जो सीपॅक कॉरिडॉरवरती जे आता यांचं काय म्हणतात त्यांना, बलोचिस्तानमधील बलोच लिबरल आर्मीचं जे पाकिस्तानवरच्या आर्मीवरती जे प्रेशर आलं आहे, कारण की जे ग्वादर बंदरगाह आहे ते बलोच एरियामध्ये येतं, बलुचिस्तानमध्ये येतं. तर चायना ज्यावेळी भारताबरोबर युद्धामध्ये जातोय की काय असं वाटायला लागलं तोपर्यंत सीजफायर अनाऊन्स झालं. कारण की भारतानं एवढं मोठं डॅमेज केलं पाकिस्तानला की पाकिस्तान त्यामधून रिकवर व्हायला त्यांच्याकडे तेवढा पैसा नाही आहे आणि ते परदेशी कर्जावरती आणि परदेशी बोजावरती आता त्यांचा देश चालू आहे. तर तिथं त्यांना चायनाला अडचण वाटायला लागली, कारण की पाकिस्तानची कॅपॅसिटी संपली भारतावर युद्ध करायची. ते झालं तर तोपर्यंत लगेच आता चायना बांगलादेशामार्फत काहीतरी हालचाली करू बघतोय. कारण की आता बांगलादेशमध्ये जे तख्तापलट झाल्यानंतर जे आत्ताचे तिथले काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत मोहम्मद युनिस, त्यांचा कल हा चायनाच्या बाजूला राहिलेला आहे. आपल्याला सुरुवातीपासूनच बघतोय की त्यांचा कल सगळा चायनाच्या बाजूला आहे. ज्यावेळी तिथं सत्तापालट झाला त्यावेळी तिथं हिंदूंच्या वरती किती अत्याचार झाले, हिंदूंना तिथून पलायन करायला लागलं, हिंदू रस्त्यावरती आले, या सगळ्या आपण गोष्टी बघितल्या. तिथं जे हिंदूच्या मधले जे एक नेता होते त्यांना पण त्यांनी अटक केली, त्यांचं तर नाव मी विसरलो, त्यांना अटक केली. त्यानंतर तिथले जे आता काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत मोहम्मद युनूस, त्यांना काही पण करून तिथं इलेक्शन करायचे नाही आहेत आणि त्यांना तिथं सत्तेत राहायचं आहे. कारण की त्यांना आता सत्तेची लालच लागले आहे. म्हणजे म्हणतात ना की वाघाला रक्ताचा याचा स्वाद लागला की त्याला नाही सुटू शकत, तसंच त्यांना झालं की सत्तेची लालच झालं त्यांना आणि ते काही करून देशामध्ये इलेक्शन घडवू द्यायचे नाहीत त्यासाठी, आणि त्याचा फायदा चायना घेते. तर आता जे सिलिगुडी कॉरिडॉर जे भारताचं चिकन नेक म्हणतात, त्याच्या पलीकडे भारताचे ज्या 7 राज्य आहेत त्यांच्यामध्ये डिस्टेबलायझेशन करून किंवा इन्फ्लिट्रेशन करून तिथून लोक भारतामध्ये इम्पोर्ट करून भारतामध्ये अस्वस्थता माजवायचा प्रयत्न करण्यात येत आहे, हे आपल्याला दिसतंय. तर त्याबद्दल भारतानं पण आता सध्या ॲक्शन्स घेतलेले आहेत की जे आता रोहिंग्या मुसलमान किंवा बांगलादेशी मुसलमान जी लोक किंवा बांगलादेशी लोक जी भारतामध्ये आहेत त्यांना 30 दिवसाची मुदत दिली आहे की त्यांना इथून बाहेर हाकलायचं, त्यांची ओळख पटवून त्यांना बाहेर हाकलायचं. दुसरी गोष्ट, भारतानं ज्या बांगलादेशला सवलती दिल्या होत्या एक्सपोर्ट करण्यासाठी, जे लँड पोर्ट्स जे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिले होते भारताने, ते त्यांचं बंद केलं आहे.
लँडमार्फत त्यांच्या आता कोणत्याही गुड्स आपल्या भारतामध्ये येऊ शकत नाहीत. त्यांना फक्त 2च सीपोर्ट त्यांना वापरायला दिलेत. एक तर पश्चिम बंगालमधला, कलकत्तामधला, आणि दुसरा तर एक मुंबईमधला. त्यांचं कुठला म्हणतो आपण त्याला, मुंबईमधला जो नावासेवा पोर्ट. तर आता भारताचे पण आता सगळे लक्ष बांगलादेशकडे लागले. तिथला इन्फिल्ट्रेशन की लोक जे भारतामध्ये त्यांना रोखायचं, भारतामध्ये त्यांचं जे बर्डन वाढलंय ते त्यांना हाकलून लावायचं. तर हे सगळं चाललंय भारताला डिस्टेबलाइज करण्यासाठी. जर भारत डिस्टेबल झाला तर भारतामध्ये येणारे इन्व्हेस्टमेंट्स थांबणार. आणि जो आता चायनाला कॉम्पिटिटर एक भारत दिसतोय एशियामधला, त्याला दाबायचा, त्याला खाली आणायचा. कारण की स्वतः जर वर चढू शकत नसेल तर आपल्याला दुसऱ्याला खाली घेचावं लागेल. हे आता चायनात चालू आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्हाला काय वाटतंय याच्याबद्दल तुम्ही कमेंट करून कळवा. आणि आता जे बांगलादेश चालू आहे, तर बांगलादेशाची एवढी तर ताकद नाही आहे की बाबा ते भारताविरुद्ध टक्कर घेऊ शकतील. कारण की पाकिस्तानचं तुम्ही बघितलंच. आणि बांगलादेश हा बनलाच भारताच्या मदतीनं. ज्यावेळी त्या आपल्या पंतप्रधान त्यावेळी होत्या इंदिरा गांधी यांच्या मदतीनं बांगलादेश बनलाय. तर आता त्या बांगलादेशमध्येच एवढी तर ताकद नाहीच आहे की भारताशी ते पंगा घेऊ शकेल. खरं त्याच्या पाठीमागे उभा आहे चायना. आणि चायनाचे पण त्याचे काही ते स्वार्थ आहेत. आणि बांगलादेशमधल्या पण मुख्यमंत्र्याचे पंतप्रधानाचे स्वार्थ आहेत की त्याला सत्तेत राहायचं आहे. तर ह्याचा हे साठगाठ बांधली गेलेली आहे. आणि त्यामुळं त्याचे परिणाम भारतावरती करायचे किंवा भारत हा डिस्टेबल करायचा, हे सगळे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला काय वाटते कळवा. जय हिंद, जय भारत.